रामकृष्ण आहे. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. तुकोबारांच्या या अभंगातून समाजाला आव्हानात्मक वारी करावी आग्रहानं प्रतिपादन करतात. त्याचं कारण आहे की वारीमध्ये समाजाच्या नैतिक मूल्यांचं खूप प्रकारचं बीजांकुर प्रत्येकाच्या अंतःकरणात होतं. समाजातल्या सगळ्यात चांगल्या गोष्टींचं भक्ती, प्रेम, वैराग्य, त्याग, बंधुत्व, समता ह्या सगळ्या सद्गुणांचं दर्शन आणि अंतर्मुखानं त्या समाजाची वर्तणूक आपल्याला पाहायला मिळते. मग महाराजांनी सांगितलं की या चांगल्या गोष्टीचं आकलन करण्यासाठी तुम्ही वारकरी व्हा. वारकरी या शब्दाचा अर्थच असा आहे की वार करणं म्हणजे षडविकाराच्या आणि भवरोगाच्या ज्या गोष्टी माणसाला बिघडवतात त्याच्यावरती तुम्ही वार करा, त्या गोष्टी नष्ट करा आणि चांगल्या गोष्टीचा स्वीकार करून संतांच्या वचनाप्रमाणे पंढरीकडे वारकरी व्हा, वाटचाला आणि सगळा समाज त्यामुळं नकळत सम होईल, एक होईल आणि समाजाला एक वेगळी दिशा मिळेल. कारण हा समाज एक झाला तर एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत हा केवळ अभंग राहणार नाही, तो प्रत्यक्षात उतरेल. आणि ते तुकोबारायांच्या या वारीतून घडलं. आज 1685चा पालखी सोहळा ज्यावेळी सुरू झाला त्या मागचा परंपरेचा इतिहास पाहिला तर छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकोबाराय ह्यांचा एक वेगळा जिव्हाळा त्यावेळेला होता. कारण ही भक्तीजवळ तुकोबारायांनी ज्या वेळेला विस्तारित केली तसं तर माऊलींनी पाया रचला, पण त्यावेळेला यवनांचं इतकं आक्रमण ह्या आपल्या महाराष्ट्रावर होतं, देशावर होतं की त्यातून ही भक्तीजवळ विस्तारित करणं खूप कठीण काम होतं. माऊलींनी 13व्या शतकामध्ये पाया रचला, नाथरायांनी त्याला बळ दिलं, नामदेवरायांनी बळ दिलं, परंतु यवनांची ताकद 16व्या ते 17व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये खूप प्रचंड प्रमाणात समाजाला विस्कळीत करण्याची घडली, खूप अन्याय त्यांच्याकडून घडले. मग तुकोबारायांनी या चळवळीला विस्तारित करायचं, मोठं करायचं, मग याचं रक्षण करणारं कोणतरी पाहिजे. म्हणून छत्रपती यावेळेला महाराजांच्या दृष्टिक्षेपात आले. तुकोबाराय ज्या वेळेला पुण्याला जायचे सासरवाडीला गुळव्यांकडे भवानी पेठेत त्यावेळेला लाल मालावून जायचे आणि आईसाहेब जिजाऊ साहेब आणि छत्रपती बालवयात होते. मला वाटतं त्यावेळेला त्यांचं वय असेल 7-8 वर्षाचं. मग तुकोबारायांनी त्यांना हेरलं. मग निवडुंगा विठ्ठल, पासवडा विठ्ठल या मंदिरात त्यांना दर्शनाला कीर्तनाला बोलवायचं आणि नकळत तुकोबारायांनी हेरलं की हे या आपल्या चळवळीचं रक्षण करणारा राजा वा रक्षणकर्ता होऊ शकेल. आणि मग छत्रपतीं त्या घराण्याचं आणि तुकोबारायांच्या घराण्याचं हे जवळीक संबंध खूप समाजाच्या हितासाठी एकत्र आले. मग ह्याच दृष्टीने जर विचार केला तर तुकोबारायांनी व्यापाराचं निमित्त करून 12 मावळ तुडवला, छत्रपतींच्या मागं मावळा उभा केला, पायकाच्या अभंगातून आपल्याला पाहायला मिळतं. मग हेच छत्रपतींनी तुकोबारायांना जरा जरा परत पाठवला, कारण तुकोबाराय त्रिकाल दृष्टी होती. हे धन स्वराज्यासाठी छत्रपतींना खूप गरजेचं आहे. आपल्याला काय करायचं, कारण तुकोबारायांनी स्वतःचं धन वाटलं होतं समाजाच्या हितासाठी. मग ही चळवळ पुढं पालखीच्या रूपानं नारायण महाराजांनी विस्तारित केली. तुकोबाराय ज्या वेळेला दिंडी घेऊन जायचे त्यावेळेला संत प्रल्हादपंत बडव्यांच्या घरी उतरायचे. त्यावेळेला 65,000 समाज त्यांच्याबरोबर होता. हे सोलापूर गॅजेटमध्ये आज आपल्याला कळते. आणि मग ह्याच पालखीच्या दिंड्यांना, पालखी आत्ता झाली पण या दिंडीला, या वारीला कान्होबांनी ताकद दिली, महादेवबाबांनी ताकद दिली आणि मग नंतर ही धुरा तुकोबारायांचे धाकटे चिरंजीव नारायण बाबा तपोनिधी यांच्या खांद्यावर आले. आणि मग त्यांना वाटलं की आपण ही पालखी चालू केली, दिंडी चालू केलेली आहे तर हिला कुठंतरी आपले संत आपल्याबरोबर असावेत.
की आपल्या तुकोबारायांनी या समाजाच्या उद्धाराचं काम केलंय. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी या समाजाचं पाया रचलाय. ही मंडळी आपल्याबरोबर असेल तर या दिंडीला एक वेगळं वैभव निर्माण होईल. आणि मग हे जसं भरताने रामाच्या पादुका ठेवून रामराज्य केलं, तसं नारायण महाराजांच्या अंतःकरणात होतं की हे मी करत नाही, हे संतच करतायत. आणि त्या पादुका घेऊन नारायण महाराजांनी ज्येष्ठोदय सप्तमीला इथून प्रस्थान करायचं, अष्टमीला माऊली घ्यायची आहे आणि हा सोहळा पुढं जायचा. मग समाज विचारायचा हे दोन दोन पादुका काय. पहिल्यांदा त्याच्या गळ्यात घालून गेले. पण ज्ञानोबा तुकाराम भजन त्यातून सुरू झालं. हा तर वारकऱ्याचा महामंत्र आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीला छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज, ताराईसाहेब ह्यांनी काही ह्या घराण्याचे जुने संबंध होते. म्हणजे हे काही एकाएकी झालं नाही की यांनी पाहिलं दिलं, पण यांची वारंवार गाठ व्हायची. नारायण महाराजांना संभाजी महाराजांनी गुरुस्थानी मानलं आणि मग या भक्ती चळवळीला खूप मोठी ताकद दिली. मग ही 3 गावं इनाम देणं, इथल्या भाविकांच्या सुविधांसाठी मंदिराची ओवऱ्या विस्तार करणं, त्याची रचना करणं, हे नकळत त्या ताकदीतून घडलं. मग म्हणजे ह्याच्यासाठी यांची खूप वेळा बैठका झाल्या असतील, खूप वेळेला त्यांच्या चर्चा झाल्या असतील. म्हणजे हा व्याप्तीचा विषय आणि या सगळ्या गोष्टींच्या रचनांचा विषय हा काय एका बैठकीत किंवा एका विचारातून दिलं म्हणून झालेलं नाही. ती घराणी दोन्ही एकमेकाला कायम भेटली, कायम त्यांचं विचार मंथन झालं आणि काय काय भक्तीसाठी करता येईल आणि काय काय स्वराज्यासाठी करता येईल ह्या दोन्ही घरांनी एकमेकाला योगदान दिले. म्हणजे नारायण बाबा तसे सरदार घराणं होतं आमचं आणि या योगदानातून ह्या दोन्ही चळवळी आज ज्या महाराष्ट्राचं नाव छत्रपतींचं किंवा तुकोबारायांचं जग घेते, त्यामागे या एकत्रित भक्ती आणि शक्तीचा मिलाप हा समाजाच्या विस्तारित कार्याला खूप मोठी ताकद देऊन गेला. मग आता ह्या पालखी सोहळ्यामध्ये त्यावेळेला मराठवाडा, विदर्भ ह्या भागातल्या दिंड्यांनी खूप ताकद दिली. मग त्यात म्हातारबाबा पातुरकर, आजामेळा किंवा कांसुलकर ह्या सगळ्या जुन्या ज्या परंपरेच्या दिंड्या आहेत ह्या 250 वर्ष आज त्यांची जवळजवळ होत आहेत आणि ही मंडळी पालखीबरोबर चालत आहेत. त्या एक काळ असा होता की मी ज्या वेळेला 91-92ला पालखी सोहळ्याची धुरा माझ्या गळ्यात आली सेवा म्हणून आणि मी तेव्हा अवलोकन केलं की पालखी सोहळ्यामध्ये पादुका प्रत्येक घरी जाणं, पूजा होणं आणि त्यावेळी काल परत ते चुकीचं असं म्हणणार नाही मी, पण 92-91ला ज्यावेळी समाज वाढला त्यावेळेला तो जो वेळ जात होता आणि नकळत त्या काळात जिथं पादुका पूजाला जायच्या त्या काळामध्ये ते घराणी त्या समाजाला अन्नदान करत होतं. आणि मग पण नंतर माझ्या लक्षात आलं की हे चुकीचं होतंय, हे आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे. संतांना एखाद्याच्या घरात नेण्यापेक्षा ती घराणी संतांपर्यंत आली पाहिजेत हा विचार माझ्या मनात आला. आणि 92 साली महाराज मी सगळ्या ठिकाणच्या जाणाऱ्या पादुका 100% बंद केल्या. पण समाजाने त्याला साथ दिली आणि मी ज्या ज्या लोकांना अप्रोच झालो, ज्या ज्या लोकांची चर्चा केली की सांगितलं बाबा तुकोबाराय खूप मोठे आहेत, आपण 5 पावली करून त्यांच्याकडे गेलं पाहिजे. त्यांच्या पादुकांचं पूजन तुम्ही रथात करा, जिथं तुकोबाराय आहेत तिथं करा, जिथं दुपारी मुक्काम असेल, पालखी खाली येईल किंवा संध्याकाळी मुक्काम असेल त्या त्या ठिकाणी पूजन करा. पण हे जे फिरणं संतांना हे काल परतोय बरोबर नाही. समाजाचा वेळ जातोय, समाज तिथंच थांबतोय आणि रस्त्यावरती अवघड होते. हे सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. तर समाजाने त्या स्वीकारल्या महाराज आणि त्या केल्या. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मुक्कामांचे बदल असतील किंवा दुपारचे मुक्काम, संध्याकाळचे मुक्काम, हे प्रत्येक गावामध्ये जाताना पालख्याची फिरून जायची, वेळ जायचा आणि समाज वाढल्यामुळे या गोष्टीला खूप वेळ मुक्कामाला उशीर व्हायचा. मग जवळजवळ गोवळ्याची उंडवडीचा पहिला मुक्काम मी बदलला. त्याचा प्रसंग खूप भावनिक आहे. मी ज्या वेळेला
92ला पालखी घेऊन गवळ्याच्या उंडवडीत आत गेलो आणि समाज सगळा शाळेत कुणाच्या घरात त्या ठिकाणी मुक्काम करायचा आणि त्या मैदानातच शाळेच्या जेवायला बसायचं. वेळ अशी आली त्यावेळेला 92ला की लोक जेवायला बसली आणि धो 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 पाऊस सुरू झाला. सगळ्या अन्नात ताटात त्यांच्या पाणी आणि माती कालवली गेली. मला तो दिवस माझ्या आयुष्यातला पालखी सोहळ्याच्या विकासाचा टर्निंग पॉईंट ठरला. माझ्या अंतकरणात त्या दिवशी मी रात्रभर रडलो की माझा वारकरी ठेवला नाही. आणि ही जी भावना आहे, मी त्या सुहास भोसले त्या गवळ्याच्या उंडवडीच्या लोकांना मी हे सांगितलं की बाबांनो, हा तर पालखी सोहळा वाढत जाणार आहे, समाज वाढतोय आणि आपल्याला काहीतरी वेगळा निर्णय घेऊन हा सोहळा बाहेर घेतला पाहिजे. आणि मग सुहास भोसलेंचं खूप मी आभार मानतो की त्या माणसानं लिडिंग केलं, तिथल्या गावातल्या सगळ्या लोकांना समजण्याची भूमिका केली. आणि दुसऱ्या वर्षी महाराज माळावरती पालखी सोहळा गवळी उंडवडीच्या माळावरती आला आणि त्या ठिकाणी शेड झालं, लोकांना तंबू मिळाले. मग काही वेगळ्या टेक्निकने मी लोकांना तंबू देण्याची व्यवस्था केली. समाजाला माळावर राहण्याचं आव्हान केलं की आपण कुठपर्यंत समाज सोहळा लोकांच्या घरामध्ये आपण थांबणार आहोत. संख्या आता एका दिंडीची 500-500 1000 लोकसंख्या, एवढे 1000 कुठल्या घरामध्ये थांबतील लोक नाही. म्हणून मग तो वेगळा विचार केला आणि या गोष्टीला सकाळ पेपरच्या माध्यमातून राजाभाऊ देशपांडे माझ्याबरोबर होते, लोकमतची लोक होती, संदीप पवार होते, सोनार होते, ह्या सगळ्या मंडळींनी खूप मीडियाच्या माध्यमातून जागृती केली. आणि म्हणून हा पालखी सोहळ्याला ही स्थित्यंतरं, ही बदल घडण्याला ताकद मिळाली. कारण समाजाचे ज्यावेळी हाल होतात त्यावेळी ते मीडियाच्या माध्यमातून ज्या वेळेला मांडले जातात त्यावेळेला त्या गावातल्या लोकांनाही हे कळतं की बाबांनो, आपण एवढ्या सुविधा ह्या सगळ्या देऊ शकत नाही, ह्या पुरवल्या पाहिजेत. आता ह्याच्या ज्या जुन्या दिंड्यांचं मी महत्त्व सांगतो. त्या जुन्या दिंड्या साधारणतः आज त्या निघतील ह्या एकादशीला, वद्य एकादशीला त्या निघतील आळंदीकडे मराठवाड्यातून 1 महिना अगोदर, आणि चालत ते तिथून देऊला, आळंदी पंढरी करून देऊला येणार आणि पुन्हा पालखीबरोबर ज्येष्ठ सप्तमीला इथून पंढरीला जाणार. आता जवळजवळ आता मराठवाड्यातून मला सांगतो तुम्हाला की परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, नांदेड ह्या सगळ्या भागातून महाराज, बार्शी ह्या सगळ्या भागातून या दिंड्या परंपरेने 250 वर्ष येत आहेत, चालत येत आहेत प्रस्थानाला आणि चालत पुन्हा पंढरीला जातात. ही जी त्यांची भावना आहे ना, या लोकांच्या इतक्या चालण्याच्या ज्या गोष्टी आहेत किंवा इतकी त्यांची जी साधना आहे, भक्ती आहे, भावना आहे तुकोबारायांवर, माऊलींवरती, ह्या लोकांना कुठंतरी सुविधा मिळाव्यात हा अंतःकरणातला भाग आहे महाराज. आणि म्हणून पालखीतले जे मुक्काम आहेत ते बाहेर यावेत, लोकांना सुविधा मिळाव्यात. त्याचं कारण पण आपण अनुभवलं की कोरोनाच्या काळामध्ये एकमेकाला संपर्कात आपण येत नव्हतो. मग अशी भविष्यामध्ये जर काही आपत्ती आली तर जर सोहळे बाहेर असतील तर तिथल्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. काल परत कोरोनाने आपल्याला शिकवले आणि सगळ्या नागरिकांनी त्याचा स्वीकार करावा. पालखी सोहळ्यामध्ये आम्हाला कुठल्याच प्रकारचा स्वार्थ नाही किंवा आमचा अट्टास नाही, पण तो सुसज्ज व्हावा, समान अंतरात चालावा, सगळ्या वारकऱ्यांना मुबलक जागा मिळावी. ते आता तंबूत राहतात, स्वतंत्रपणे स्वयंपाक करून खातात. नागरिक जे मोकळा समाज आहे त्याला ते ग्रामस्थ जेवण देतात. ते सगळं होतंय, पण याला या समाजाने जिथं जिथं मुक्काम आहेत त्या त्या गावातल्या लोकांनी सहकार्य करावं. केवळ अट्टास करून माझ्याकडेच मुक्काम ही जी जुनी भूमिका आहे, ही काय परंपरा नाही. पालखी सोहळा हा चालणाऱ्यांचा आहे. थांबणाऱ्यांनी त्यांच्या रस्त्यात फुलं टाकावीत, काटे नाहीत. जर अडचणी खरंच होत असतील तर अभ्यास करावा, तर त्याला बदल त्यात करण्याला त्या लोकांनी ताकद द्यावी. आता ज्या जुन्या परंपरेच्या दिंड्या आहेत ह्या दिंड्यांमध्ये जी काही मुक्कामाला गेल्यावर कीर्तन सेवा आहे, मग देशमुख घराणे किंवा आजामेळ्यातली काही मंडळी आहेत,
ह्या सगळ्या मंडळींनी या सोहळ्याला त्यावेळी गेल्यावरती कीर्तन करणं, एक वेगळ्या प्रकारचं वैभव कीर्तनाच्या माध्यमातून पालखीचा, संतांचा विचार समाजात पोचवणं हे आजही चालू आहे. आता प्रत्येक ठिकाणी काय होतं की दुपारच्या वेळेला ज्या वेळेला दिंड्या थांबतात विसाव्याला, त्यावेळेला जेवण झालं की वेळ असतो, 1-2 तासाचा विसावा आहे, त्यात जेवण आणि उरलेल्या वेळेमध्ये भारुडं करणं. मग समाजामध्ये नाथरायांच्या भारुडातून समाजाचं प्रबोधन ह्या दिंडीच्या माध्यमातून घडत असतं. आता 2015 साली न्यायालयाने पालखी सोहळ्यावरती बंदीचं निर्बंध आणण्याचं काम केलं होतं. कारण प्रत्येक गावात गेल्यावरती विष्ठा आणि संडासची दुरावस्था, मग त्या गावामध्ये नरक यातना भोगाव्या लागत होत्या. आणि पंढरीच्या वाळवंटात गेल्यावर अक्षरशः नरकच होत होता. मग न्यायालयाचा तो निर्णय चुकीचा नव्हता, पण वारकऱ्यांनी, समाजाने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे. मग 2015 साली आमचे सहकारी शिवाजी महाराज मोरे यांनी ही बातमी वाचली आणि त्यांच्या मनामध्ये एक वेगळी कल्पना निर्माण झाली आणि निर्मल वारी व्हावी म्हणून 2015ला आम्ही पहिले तुकोबारांच्या पालखी सोहळ्याबरोबर लोणी आणि यवत या 2 ठिकाणी प्रायोगिक तत्वावरती टॉयलेटची व्यवस्था आम्ही 500-500 टॉयलेट लावून RSSच्या माध्यमातून, स्वयंसेवकाच्या माध्यमातून ह्या 2 ठिकाणी आम्ही ते राबवलं आणि महाराज 100% तो प्रयोग यशस्वी झाला. आणि दोन्ही ठिकाणी वारीत सगळ्या लोकांना आव्हान केलं आणि ते टॉयलेटला, संडासला तिथे गेले. त्या गावामध्ये अजिबात घाण झालं नाही. मग 2016ला आम्ही देव ते पंढरपूर हा पूर्ण मार्ग घेतला आणि 2017 पासून माऊलींबरोबर केला. आणि आज सांगायला आनंद वाटतो की 100% निर्मल वारी दोन्ही पालखी सोहळ्यात होतीये. आणि दोन्ही पालखी सोहळ्यामध्ये हा पालखी सोहळा निर्मल 100% होऊन जातोय. निर्मल वारी यशस्वी झाल्यावरती सगळ्या पालख्यांबरोबर, संतांबरोबर ती निर्मल वारी व्हावी ही संकल्पना पुढे आली. महाराष्ट्र शासनानं 20-25 कोटी रुपये आता त्या निर्मल वारीच्या माध्यमातून या पालख्यांना दिलं. हा महाराष्ट्राच्या आणि पालखी सोहळ्याच्या दृष्टीने खूप यशस्वी टप्पा ठरला. आता जसं पालखी महामार्ग सुरू झाले, देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर, आता त्यामुळं काय आलं की सगळी झाडं गेली, रस्ते मोठे झाले. आता हरित वारी होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा संकल्प आम्ही शिवाजी महाराज आमचे बंधू आहेत, पंढरपूर देवस्थानावर विश्वस्त आहेत आणि त्यांनी अगदी तन मन लावून सगळा वेळ ते त्यासाठी देत आहेत. आणि हे त्यांचं अंतिम ध्येय आहे. कारण जर हरित वारी झाली नाही आणि झाडं नसेल तर भविष्यात पुढची पिढी वारीच नाही करणार, कारण बसायला सावलीच नाही कुठं. मग हे होणं आणि प्लॅस्टिक मुक्त वारी होणं हे काळाची गरज आहे. कारण सध्या ऑक्सिजन समाजामध्ये नाही, कोरोनात पाहिलं न मिळण्यामुळं कित्येकांना प्राण गमावे लागले. आणि आजही तापमान पाहतोय, आज आपल्याला ऊन यावर्षी इतकं जाणवलं आहे की झाडांची किती गरज आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हा झाला वारीच्या विस्तारित सुधारणांचा भाग. पण ह्या ज्या परंपरेने जे दिंड्या देहूमध्ये येतात ह्या साधारणतः षष्टीला, पंचमीला येऊन पोचतात, ज्येष्ठ मध्य पंचमीला. मग आल्या की इनामदार वाड्यामध्ये प्रथम पूजन होतं पालख्यांचं, पादुकेंचं. आजही आपल्याबरोबर 2 पादुका आहेत. नारायण महाराजांची जी संकल्पना राबवली ती आज देव संस्थान परंपरेनं अखंडपणे चालवतात. या दोन्ही पादुकांचं पूजन इनामदारांच्या हस्ते प्रथम होतं, कारण नारायण महाराजांच्या गादीवरती इनामदार हे घराणं आहे आणि ते परंपरेने ते चालवते. आणि त्या पादुका पूजनाला ह्या सगळ्या जुन्या दिंड्या वाड्यात पण उपस्थित असतात. तिथून ते वाजत गाजत सप्तमीला सकाळी 10 वाजता पूजन होतं. 11-12 वाजता ह्या पादुका ह्या दिंड्यांच्या
भजनानं मंदिरात जातात आणि या पादुका डोक्यावर घेऊन जाण्याचा मान हा मसलेकर घराण्याला आहे. मसलेकर घराणं गंगा मसल्याहून इथं येतं आणि या पादुक्यांचं त्याचं कारण आहे की हे ते पूजन करतं, त्या पादुका डोक्यावर घेऊन मंदिरात जातं. मग आपण एक ज्येष्ठ जुन्या परंपरेत वारकऱ्याच्या उपस्थितीत आणि आत्ता नवीन समाजात एका मोठा नेता किंवा मुख्यमंत्री किंवा त्या समदर्जाच्या अधिकाऱ्याकडून आपण एका ज्येष्ठ वारकऱ्यांच्या माध्यमातून त्या पादुकेच्या मंदिरात पांडुरंगाच्या पुढे पूजन करतो. कुठल्या घराण्याचं मान आहे ते कुठले? मसलेकर हे गंगा मसल्या या ठिकाणचे मराठवाड्यातले. हे इतकी निश्चिम सेवा करतात की पालखीमध्ये पादुका ठेवल्या की त्या त्यांच्या अखत्यारीत चालतात. सकाळची पूजा करून आम्ही त्यांच्या ताब्यात ते देतो. मग दिवसभर त्या पादुकेचं सेवा, त्या पादुकेवर पडणाऱ्या दक्षिणा ह्या सगळ्या गोळा करणं, त्या संध्याकाळी मुक्कामावर गेल्यावरती त्या मोजणं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लगेच बँकेत भरणं हे अतिशय जिकरीचं कठीण काम आहे. पण हे घराणं अतिशय प्रामाणिकपणे म्हणजे घनश्याम बाप्पू असतील ही त्या घराण्यातली जुनी परंपरेची मंडळी. ही आता हा इतिहास असा आहे की इनामदार घराणं हे पूर्वी मंदिराचं सगळं त्यांच्याच अखत्यारीत होतं. मग ह्यांचं माहेर वाशी होतं बाईसाहेबांचं आणि मग ते वाशीला गंगा मसल्याहून जात असतील किंवा ती परंपरेने मंडळी 100-150 वर्ष इकडे येत असतील. हा बार्शीच्या जवळ आहे. आणि मग हे ऋणानुबंध जुळले आणि ते घरानं 150 वर्ष झालं ह्या सेवा करतायत. आणि इतकी प्रामाणिक खूप सधन कुटुंब आहेत ती. त्यांच्या जमिनी शेकडो 100-200 एकरच्या आहेत. खूप सधन आर्थिकदृष्ट्या खूप प्रबल मंडळी आहेत ती. आज त्यांच्या घराण्याचे तुम्ही त्या ठिकाणी वास्तव पाहिलं, कुणाचे पेट्रोल पंप आहेत, कुणाचे खूप 150-200 एकर जमिनी आहेत आणि त्या भागातल्या सगळ्या समाजाला ते मत्स्यकार घराणं आजही पोचतंय त्या भागात. मग एवढी पण इथं आल्यानंतर ते इतके नम्र आहे की देवकराचा बारीक छोटासा पोरगा जरी भेटला तरी मालक म्हणून त्याच्या पायावरती ते डोकं ठेवतात. म्हणजे आज त्या गावामध्ये ती खूप सधन मंडळी आहेत. त्या गावातले ते खऱ्या अर्थानं पोशिंदा आहेत. पण इथं आल्यावरती तुकोबाराच्या घराण्याची इतकी सेवा निश्चिमपणे करतात. आणि हे देव ते पंढरपूर आणि पंढरपूर ते देव 35 दिवसाची सेवा ही मंडळी अगदी नम्र भावाने भक्तिभावाने करतात. म्हणजे हा एक त्यांचा भाग आहे. आणि मग पालखी प्रस्थानाला आम्ही ज्येष्ठ वारकरी बोलवतो. हे जुने सगळ्या दिंड्यावाले असतात, हे प्रदक्षिणा करतात. पालखीचं पूजन अतिथी मुख्यमंत्री आणि एक ज्येष्ठ वारकरी. शक्यतो आम्ही हे या जुन्या परंपरेतल्या दिंड्यातलेच वारकरीचा मान त्याला आम्ही देतो. आणि त्यानंतर मग आता ह्या भाग जागृत झाला पुणे जिल्ह्याचा. ह्या साधारण 1985-86 नंतर ह्याला निवृत्तीभाऊ भालेकर असतील, तत्सम या मंडळींनी खूप वेगळं ताकद दिली. हा भाग जवळचा पुणे जिल्ह्याचा जागृत केला. आणि बऱ्याच पुणे जिल्ह्यातल्या जवळजवळ 50-60 दिंड्या निर्माण झाल्या. आता काही इतिहास असा आहे की ज्या ज्या गावामध्ये पालखी जात होती त्या गावाच्या दिंड्या नव्हत्या. मग मी काही आव्हानं केले लोकांना किंवा संत येती करा, तोची दिवाळी दसरा हे तुम्ही करता, पण या संतांचं शिकवण, या संतांच्या परंपरा, भजन, भक्ती हे आपण अंगीकारलं पाहिजे. हे सगळं करत असताना त्या गावाला मी आव्हानं केली. काहींना प्रेमाने सांगितलं, काहींना मग सांगितलं की बा जर तुम्हाला हे जमतच नसेल तर पालखी कशाला इथं आणायची. संतही येतात आणि तुम्हाला जर त्या भक्तीची, त्या दिंडीची जर अंगीकारण्याची बुद्धीच होत नसेल तर मग आम्ही काही कडक निर्णय घेऊ, पालखीचे मुक्काम भरतो. मग हा झाशा दिल्यावर आज पालखीच्या प्रत्येक दुपारच्या संध्याकाळच्या मुक्कामाचे नागरिकांनी दिंड्या सुरू केल्या. दिंड्या वाढल्या, समाज वाढला. आज पालखी सोहळ्याचं स्वरूप अतिशय भव्य दिव्य झाले. आज आमच्याबरोबर 400 दिंड्या आहेत, 395 दिंड्या आज आमच्याकडे आहेत.
पुढं एक 27 दिंड्या आहेत आणि मागं जवळजवळ 368-66 दिंड्या मागं आहेत. आणि या दिंड्यांच्या सुविधांसाठी ह्या पालखीचे मुक्काम बाहेर येणं अत्यंत गरजेचं आहे. कारण विस्तारित भव्य दिव्य जागेत आणि आम्ही आता शासनाकडे मागणी करतोय की प्रत्येक तळाला शासनाने आम्हाला मुक्कामांसाठी 50 एकर 25 एकर 30 एकर ही जागा आरक्षित करून द्यावी. कारण भविष्यात ही चळवळ शासनानं जोपासली पाहिजे. कारण एकात्मतेची केवळ घोषणा न राहता ह्या पालखी सोहळ्यातून हे समाजाला पाहायला मिळेल आणि एक सरकारी कामांना आणि समाजाला हे खूप काळाच्या दृष्टीनं गरजेचं आहे. म्हणून आम्ही मागणी करतोय प्रत्येक तळावर आम्हाला 50 एकर जागा द्यावी आणि या पालखी सोहळ्याला शासनानं मदत करावी. आणि या शासन अतिशय चांगल्या पद्धतीनं आज तरी या सगळ्या पालखी सोहळ्यांना सगळे अधिकारी शासन अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य करतं. मी अभिनंदन का करतो त्यांचं की इतर कामांमध्ये ते टाळाटाळ करतील पण प्रत्येक पालखी सोहळ्यात त्या भागातले प्रांत असतील तहसीलदार असतील आरोग्य अधिकारी असतील विद्युतवाले अधिकारी असतील किंवा इतर सगळे पंचायतीपासूनचे पुढारी असतील अधिकारी असतील हे अगदी अंतःकरणापासून वेगळ्या प्रकारच्या भावना त्यांच्या अंतःकरणात होते आणि या पालखीला त्यामुळे वाढत चाललं आहे सुविधा मिळत चालल्यात आणि हा पालखी सोहळा असाच वाढत राहणार आहे. पालखी सोहळा केवळ वैभवाचा भाग नाही आहे तर पालखी सोहळा हा भक्ती वैराग्य त्याग परंपरा संत वाचनांचं आचरण समाजाभोवती काही कर्तव्य निर्मलवारी हरितवारी आणि हे केवळ पालखी सोहळ्यात न राबवता आपल्या वैयक्तिक जीवनात सुद्धा आपल्या गावात सुद्धा आपल्या भागात सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी जे की ज्याला समाजाची गरज आहे नागरिकांची सोय करणं त्यांना मदत करणं काय आरोग्य सुविधा देणं विद्यार्थ्यांचं गरीब विद्यार्थ्यांना काही प्रकारे शालेय शिक्षणात मदत करणं पुस्तकं पुरवणं किंवा काही विद्यार्थी दत्तक घेणं त्यांचे पुढे शिक्षणाची सोय करणं ह्या दिंडीच्या माध्यमातून काही आर्थिक निधी गोळा होतो त्याचा चांगला सदुपयोग होईल आणि खऱ्या अर्थानं संतांना अभिप्रेत असलेली चळवळ दिंडीच्या माध्यमातून 12 महिने राबवता येईल. केवळ पालखी सोहळ्याच्या महिन्याभराच्या कालखंडापुरती न राहता ती जीवनभर आपल्या भागात आपण राबवली पाहिजे असा एक संदेश समाजात जाईल आणि ते चांगल्या प्रकारे करता येईल. आणि आज स्वागताला आनंदाने सांगावं लागतं की तरुण आणि शालेय दिंड्या विद्यार्थ्यांच्या दिंड्या ह्या अगदी सजून धजून माऊलींच्या रूपात तुकोबारांच्या रूपात काही बाल सौंगडी विद्यार्थी तयार होतात बालदिंडी तयार होते आणि प्रतिकात्मक बालकांचा पालखी सोहळा या स्वागताला उपस्थित असतो. शालेय दिंड्या असतात बऱ्याच आरोग्य सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्या किंवा शासकीय कर्मचारी हे स्वागताला उभे असतात. ग्रामस्थांचे आत्ता पुढारी सगळ्या प्रकारचे पुढारी किमान पालखीला एक झालेले दिसतात. हे पालखी सोहळ्याचं यशच मानावं लागेल. कुठले मुक्काम किंवा विसावे बदलले किंवा काही अडचणी आहेत ठळक असं काही आहे? आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आम्ही लोणीमध्ये सरकारने दिलेल्या तळावर यावर्षी मुक्काम करणार आहोत. उरुळीमध्ये आतमध्ये जाऊन परत बाहेर येणं आणि लोणी ते यवत हे मुक्कामाचं अंतर जवळजवळ 30 किलोमीटर आहे. मग 1.5 किलोमीटर 2 किलोमीटर लोणीत उरुळीत आत जाणं पुन्हा बाहेर येणं आणि पालखीला फिरवणं याच्यात वेळ जातो. फिरण्यातच 1 तास जातो. त्यानंतर दर्शनासाठी 1 तास आणि वारकऱ्यांचं जेवण होऊन पुन्हा पालखी बाहेर यायला अडीच तास 2-2.5 तास जातात. हा वेळ कमी झाला तर यवत मुक्कामाला आम्हाला आरतीला 8-9 वाजतात ते थोडंसं कमी होईल. म्हणून या वेळेला आम्ही फाट्यावर थांबण्याचा मुक्कामाचा विचार केला. गावात न फिरता पालखी ज्या शाळेमध्ये त्यांनी आम्हाला दिली आहे तळावरती जागा तिथंच जाणार ज्या रस्त्याने जातो
आणि परत तिथे जाणार, म्हणजे किमान 1 तास आमचा अर्धा पाऊण तास कमी होईल आणि ते पुढे पोचायला भविष्यात योग्य ठरेल. असे मुक्कामाच्या मी बोललो मगाशी की वरवणचा मुक्काम काळ परत पाठसला घेणं अत्यंत गरजेचं आहे. समाजाने त्याचा विचार करावा. मुक्कामाच्या जागांनी पण आपण या जागा देऊ शकत नाही हे स्वीकारून या सोहळ्याला मदत करावी. आता शहरी भागामध्ये म्हणजे आम्ही इथून निघालो की आकुर्डी, पुणा आणि पुण्यातून बाहेरपर्यंत शहरी भागातली खूप लोक उत्सुक असतात, खूप भाविक आहेत. ती संतांना पाय घाड्या, त्यांचं स्वागत करणं, त्यांना अन्नदान करणं, त्यांना रेनकोट वाटणं, आरोग्य किट देणं हे आत्मीयतेने करतात. पण स्वागत करताना मात्र स्पीकरचा आवाज इतका मोठा असतो की ध्वनी प्रदूषण होते. तर मी त्यांना आव्हान करतो की तुम्ही स्वागत करा पण इतक्या कमी आवाजात करा की जेणेकरून चालणाऱ्या दिंड्यांची भजनं ह्याला व्यत्यय येऊ नये. आणि आमचं म्हणणं तर असं आहे की दिंडे पालखीचा सुरुवात झाली की स्पीकर बंद ठेवा आणि वारकरी काय संतांची वचनं राहतात, त्यातून ते काय संदेश देत आहेत, संतांना काय अभिप्रेत आहेत समाजासाठी, ते ज्ञानाचं ग्रहण करा. जेणेकरून तुमच्या जीवनामध्ये खरं तर पालखी सोहळ्याचा उद्देश असतोय की आम्ही अभंग म्हणत जे जातोय ते खऱ्या अर्थानं संतांना जे अभिप्रेत असलेलं प्रबोधन या माध्यमातून घडावं. मला वाटतं ते तुम्ही अभिप्रेत संतांना आहे ते तुम्ही पाळावं. कारण जेणेकरून ते अभंग तुम्ही ऐकले तर तुम्हाला त्यातून जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपले किंवा एकमेका सहाय्य करू अवघा धरू सुपंथ किंवा अंधश्रद्धेवरती प्रहार करणारे अनेक अभंग आहेत. नवसा परिपुत्र होती का करणे लागे पती जोडून नव्हतं. हे जे संदेश समाजाला तुकोबारायांनी माऊलींनी दिले हे तुम्ही स्वीकारले पाहिजे, हे समाजाने ऐकले पाहिजे. पण तुमच्या स्पीकरच्या आवाजातून हे प्रबोधनच त्या ठिकाणी थांबते. म्हणजे खऱ्या अर्थानं स्वागत करणाऱ्या लोकांनी थोडंसं आत्मचिंतन करावं. आणि मी प्रत्येक वर्षी हे मीटिंगमध्ये प्रत्येक तळावरती ठिकाणी सांगतो की हे तुम्ही केलं पाहिजे. मला वाटतं माझ्या थोड्या विचारातून मला वाटतं बरेच जण हे ऐकत असतील त्यांनी पाळावं. आम्ही प्रत्येक मीटिंगमध्ये शासकीय मीटिंगमध्ये एक आव्हान करतो. हे हा अगदी शून्य विचार आहे. धनुप्रदूषण थांबावं आणि संत विचाराचं संत प्रबोधनाचा स्वीकार समाजाने करावा हे त्याचं अभिप्रेत आहे. की प्रत्येक तळाची मागणी आम्ही शासनाकडे केली, अधिकाऱ्यांक करतोय. तळाला मुक्काम पण नेमकं दुःख असं आहे की देऊमध्येच या येणाऱ्या सगळ्या दिंड्यांना राहण्यासाठी जागा नाही. हा अतिशय ज्वाज्वल प्रश्न आहे. म्हणून आम्ही संस्थान इथले नगरपंचायतीची मंडळी ग्रामस्थ आम्ही सगळे उपोषणाला बसलो होतो. आणि 150 एकर गायरान जे आहे ते या पालखी सोहळ्याच्या वारकऱ्यांसाठी कायमस्वरूपी आरक्षित करावं जेणेकरून येणाऱ्या समाजाला त्या ठिकाणी उतरता येईल. आणि पहिला मुक्काम ज्या ठिकाणी आहे तो इनामदार वाड्यामध्ये खूप कंजेस्टेड जागेत होतो, खूप अपुरी जागा आहे, दरवाजा अपुरा आहे. त्यामुळं त्या ठिकाणी जाताना भविष्यात ते शासनाच्या विचाराधीन आहे, त्याची मोजणी झाली पण ते लवकर कार्यान्वित व्हावं, रस्ता मोठा व्हावा. आणि पालखी तळासाठी पहिल्याच ठिकाणी तुकोबारायांच्या गावात तुकोबारायांनाच न्याय देऊन ते 150 एकर गायरान अधिकाऱ्यांनी शासनाने मुख्यमंत्र्यांनी आरक्षित करावं. आणि भविष्यात या चळवळीला ताकद द्यावी, या पालखी सोहळ्याला ताकद द्यावी आणि वारकऱ्यांचा अश्रू पुसावेत. रामकृष्ण आहे.